तुमच्या सर्वांसाठी याच्यामधून एक सीख भेटणार आहे. त्याचबरोबर काही असाल तुम्ही तुमचे काही लोक आहेत त्यांनी पेपरला क्वालिफाईड राहिले, याच्यामधून तुम्हाला त्याचा काही फायदा होणार. म्हणजे कट ऑफचं विश्लेषण आपण पाहू. पहिले तर तुम्हाला मी या ठिकाणी एकूण जागा किती होत्या ते सांगतो. इथं एकूण जागा टोटल पूर्ण 60 जागा होत्या. टोटल 60 जागा होत्या. या 60 जागेसाठी इथं एकूण फॉर्म किती आले होते बघा. एकूण फॉर्म या ठिकाणी आलेले होते 4035. किती फॉर्म आले होते? 4035. ह्याच्यापैकी मुलं प्लस मुली दोन्ही मिळून सर्वच मिळून किती 4035 फॉर्म आलेले होते. त्याच्यानंतर पुढं एकूण मैदानी चाचणी दिलेले मुलं, एकूण मुले मैदानी चाचणी दिलेली 1889 पकडून चला. एकाने काही फरक तसाही पडणार नाही. इथं 1890 वाईज फक्त हे कोणाचं आहे? वाईजचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण मुली किती मुलीने ग्राउंड दिलं होतं? एकूण मुली होत्या 531. 531 गर्ल यांनी असणारं ग्राउंड दिलेलं होतं. ठीक आहे. एकूण 531 मुलीने ग्राउंड दिलं होतं. म्हणजे टोटल या ठिकाणी उपस्थित किती होते पाहू शकता तुम्ही. 9 3 12 1 परत 1 8 5 13 ने 14 हातचा 1 किती 2421 2420 पकडून चला. एका काही तसं तेवढा काही हे नाहीये. तर 2421 आणि फॉर्म किती आले होते? 4035. म्हणजे गैरहजर किती होते बघा ना. आता तुम्ही ज्या जिल्ह्यात ग्राउंड द्यायला जाणार आहात त्याच्यावरून एक अंदाज येईल तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म किती आले तुम्हाला माहितच आहे. नसेल माहित तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी तुमच्या जिल्ह्याचे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल, मुंबईचं तर एकदम कडक विश्लेषण केलेला व्हिडिओ आहे. एका जागेसाठी किती मुलं तेही पाहून घ्या. तर गैरहजर किती होते बघा. 4035 मायनस 2421. 5तून 1 गेला 4, 3तून 2 गेले 2, 3तून 2 गेला 1, 0तून 4 जात नाही म्हणून 10तून 4 गेले 6 आणि 3तून 2 गेला 1. किती गैरहजर होते? 1600. लगभग त्या ठिकाणी जर पर्सेंटेज काढला आपण टक्केवारीमध्ये लगभग 40% मुलं अब्सेंट होते. लगभग किती टक्के? 40%. आता हे 1614 मुलं अब्सेंट राहण्याचं कारण पण असं आहे की याच्यामध्ये काही डबल फॉर्म वाले होते, काही डबल फॉर्म वाले होते आणि काही 800 900 200 होते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 1614 मुलं अब्सेंट होते. ग्राउंड किती मुलांनी दिलं? 2420 किंवा 421 म्हणा, काही फरक पडणार नाही. तर 2420 मुलांनी ग्राउंड दिलं. जागा होते 59. प्रमाण जे सांगितलं होतं लेखी परीक्षेसाठी, लेखी परीक्षेसाठी प्रमाण तुमच्या सर्वांनाच माहिती आहे किती? एका 10. या हिशोबाने 60 जागेसाठी 60 गुणिले 10 किती यायला पाहिजे? 600. पण कसं असतंय समान मार्क पडल्यामुळं शेवटचा समजा एक जागा आहे त्याच्यासाठी 10 मुलं बोलवायचे, 9 झाले आणि तो शेवटचा असणारा 34 वाला आहे त्याला एकाला घ्यायचं. एकाला घेण्यासाठी 34 वाले जेवढे गेले तेवढ्याला मुले घ्यावं लागते. समजा उदाहरणार्थ 9 मुलं झाले, 34 वर कट ऑफ लागणार आहे, एक बाकी आहे, 34 वाले 13 जण आहेत. किती जणांना बोलवलं त्याच्यापैकी? त्या 13लाही मध्ये घ्यावं लागते. म्हणजे एका जागेसाठी तिथं किती प्रमाण झालं? 22 झालं. 9 13 22. अशा पद्धतीत भंडारा पोलिसांनी असे एकूण लेखी परीक्षेस पात्र, लेखी परीक्षेस पात्र 750 विद्यार्थी किती आहेत? म्हणजे 600 यायला पाहिजे, 150 एक्स्ट्रा आले. काय एक्स्ट्रा आले? कारण शेवटला समान मार्कावर एक टोका लागत होते तिथं जास्त होते. त्याच्यामुळे काय झालं? 150 विद्यार्थी वाढले. आता या 750 पैकी फक्त 60 जणांना नोकरी मिळणार. 690 परत जय पोलीस भरती, जय पोलीस भरती. हरकत नाही, एका जिल्ह्यात जरी नाही लागले तरी दुसऱ्या जिल्ह्यात त्याच्यातले काही लागतील अजून जर हुशार असतील तर. पण जर समजा त्या ठिकाणी इथं नाही लागले तर एका भरतीने तसे तुमचं जीवन संपणार नाही. लेट्स बिगिन अगेन. म्हणजे पुन्हा सुरुवात करायला हरकत नाही. त्याच्यानंतर काय कट ऑफ तर तुम्हाला सांगितलं होतं, तरी पण एक वेळ जर परत ऐकायचं असेल
याच्यामध्ये काही लोक म्हणतील की सर असा कसा कट ऑफ आहे, तसं कोणालाही इथला कट ऑफ काढता येणं शक्य नाही. पण आपण एवढ्या लवकर आणि एवढ्या अर्जंटमध्ये काम तुमच्यासमोर सांगितला आणि योग्य होता. ओपन लगभग त्या ठिकाणी 44 आहे. तुम्ही आता ठरवता कसं तुम्ही, तर ठरवण्यासाठी त्या लिस्टमध्ये काही क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया त्याला समजतो तो बरोबर काढू शकतो. आणि मी कालच तुम्हाला एक काढून दाखवला होता. ओपनचा किती होता 44. हा फक्त सर्वसाधारण आहे, याच्यामध्ये मुलीचा ओपनचा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. मुलीचा ओपनचा काढणं त्या ठिकाणी जमलं नाही, म्हणजे जमलं नाही म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळं काढलेला नाही. त्याच्यानंतर आहे ओबीसी सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजे मुलं समजायचे. हा आहे 34 मार्कावर. कितीवर आहे 34. ओबीसी मुली, लक्ष देऊन ऐका. ओबीसी फिमेल लई असणाऱ्या त्या ठिकाणी भारी, त्या ठिकाणी खाली आलाय असं वाटत असेल तर डोक्यातून काढा. 33 मार्कावर लागलाय. मुलांपेक्षा फक्त 1 मार्क कमी. 33 मार्क. 31 वाल्या ओबीसीच्या काल रडताना पाहिजे का 32 वाले रडताना पाहिजे मार्कवाले. ठीक आहे. तर असं तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पुढे येऊ नये तर ग्राउंड देताना व्यवस्थित ग्राउंड द्या. असं समजायचं की मला एकच वेळेस धावायचं आणि खरं तिथं एक वेळ जर चांगलं धावले झालं ना, जीवन सफल आहे राजा. पगार तुमच्या दिवाळीला पगार झणझणीत दिवाळी होऊ शकते आहे की नाही. त्याच्यामुळे एकच वेळ पण चांगलं धावा. त्याच्यानंतर पुढचा जो होता तो होता एसबीसी 36 मार्कावर. किती मार्कावर आहे 36. त्याच्यानंतर आहे एनटीबी. एनटीबी मेल. एनटीबी मेल आपण त्या ठिकाणी 36 मार्कावर आहे. किती मार्कावर आहे एनटीबी मेल 36 मार्कावर आहे. एनटीबी फिमेल हा आहे त्या ठिकाणी 30 मार्कावर. किती मार्कावर आहे 30 मार्कावर आहे. त्याच्यानंतर एससी मेल. एससी मेल हा फिमेलचा आहे. एससी मेल. एससी मेलचा लागलेला आहे 32 वर. किती वर लागलेला आहे 32 वर. एससी फिमेल हा लागलेला आहे त्या ठिकाणी एससी फिमेल 28 वर आहे. किती वर आहे 28 वर आहे. त्याच्यानंतर एसईबीसी जे नवीन कास्ट आहे मराठा आरक्षण एसईबीसी. तर एसईबीसी साठी 30 वर लागलाय. किती वर लागलाय एसईबीसी 30 वर लागलेला आहे. तुमच्यापैकी मला वाटतं याच्यामध्ये या कास्टचे आहेत, तिथं ओबीसीचे आहेत. ओबीसी फिमेल एसबीसी आहे का कोणी नाही. एनटीबी एनटीए नाही कोणी तर विजय म्हणते तर एनटीए नाही जवळपास इकडे एससी नाही. बरोबर. एकंदरीत बघायचं झालं तर अशा पद्धतीचा असणारा कट ऑफ एसटी मेल. एसटी मेल असतील आहेत का. एसटी मेल 34 वर आहे आणि एसटी फिमेल बघा 32 वर आहे. गेल्या वर्षी भंडाऱ्यामध्ये एसटी फिमेलची जागा रिकामी राहिली होती, मुलांना देण्यात आली होती. येते लक्षात. तर यावेळेस एसटी फिमेलचा किती वर लागला 32 वर. एकंदरीत जर बघितलं फक्त एकामध्ये 2-3 कास्ट आहे तिकडे वर लिहितो मी. एनटीसी असेल ईडब्ल्यूएस असेल यांचा कट ऑफ 26 मार्कावर आहे. किती मार्कावर आहे. आणि याच्यात जे समांतर आरक्षण आहे जसं प्रकल्पग्रस्त स्पोर्ट्समॅन याचा कमीवर आहे. ते मी आता सांगत बसत नाही, तेवढं तुम्हाला मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर लिस्ट टाकलेली आहे. जर बघायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. एनटीसी आणि ईडब्ल्यूएस 26 मार्कावर का लागले असतील. फॉर्म त्यांच्या कास्टचे कमी आलेले त्याच्यामुळे या ठिकाणी कसे आहेत हे कमी लागले. एनटीडी. एनटीडी फक्त पोरायसाठी आहे. किती जागा आहे किशन 1 जागा आहे. किती जागा आहे 1 जागा आहे. आणि लिस्ट लागले 34 वर. किती वर लागले 34 वर. इथं लगभग एनटीडी चे जवळपास 13 मुलं बोलवण्यात आले. 13 ते 14. तुझ्या पुढे जर सांगायचं झालं तर तुझ्या समोर तुझा 6वा नंबर आहे. तुझ्या समोर 5 आहे. बरोबर. 43 आहे 40 आहे 41 आहे. बरोबर. असे जवळपास असणारे 5 मुलं आहेत तुझ्या समोर. तर त्यांना मागे टाकण्यासाठी पेपरला मार्क वाढवावे लागतील. आणि भंडाऱ्याचा या वर्षीचा पेपर कसा येईल याच्यासाठी त्या ठिकाणी एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे की असाच पेपर येईल. पण माझा हिशोब आहे मॉडरेट लेवलचा पेपर असेल या वेळेचा. मॉडरेट काय असतंय जास्त हार्ड पण नाही आणि एकदम सोपा पण नाही. मॉडरेट टू हार्ड म्हणलं तरी चालतंय.
मागच्या वर्षी जसा पेपर निघाला होता तसा पेपर मला नाही वाटत या वर्षी निघेल. माझं एक वैयक्तिक मत आहे, अनुभवावरून. माझ्या मताशी तुम्ही सहमत असायलाच पाहिजे असं काही नाही. त्याच्यानंतर याच असणाऱ्या पेपरसाठी म्हणजे भंडाऱ्याच्या काही भरपूर मुलं त्या ठिकाणी मला मेसेज वगैरे ह्याच्यावर व्हॉट्सअपवर येते की भंडाऱ्याच्या काही संभाव्य प्रश्नपत्रिका. तर भंडाऱ्याच्या पेपरसाठी आपण एक 10 पेपरचा हे बनवलेला आहे, संभाव्य 10 पेपरचा. तर या 10 पेपरच्या संच त्या ठिकाणी जास्त नाही, फक्त 99 रुपये फीस ठेवलेली. किती रुपये? 99. याच्याबद्दल जे आहे जास्त माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. परत एक वेळ सांगतो, 8010904800 या नंबरवर त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे. बाकीची माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. 10 पेपर 99 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं हे जे कट ऑफ लागलेले आहे, या कट ऑफ वरून एकंदरीत आपल्याला इथं असं समजतंय की लगभग सर्वच, हे फक्त कोणकोणते एनटीसी आणि ईडब्ल्यूएस सोडलं तर लगभग सर्वच जास्त कट ऑफ बघा ना. फक्त इथं एससी फिमेल थोडा आहे, सर्व 30च्या वरी किंवा 30 आहे. म्हणजे 25 मार्कवाले काही मुलांनी कमेंट टाकल्या होत्या कट ऑफ येण्याच्या अगोदर, सर आम्हाला त्या ठिकाणी ग्राउंड झाल्यावर म्हणजे ज्यांना 25च्या वर मार्क मिळाले होते नाही त्या सर्वांना कॅश नंबर घेऊन जायला पाहिजे होते, सोबत घेऊन दिले आणि सांगितलं होतं की पेपरच्या वेळेस घेऊन यायचे. म्हणजे याचा अर्थ असा नाही जसं आता ओबीसी मेल फिमेल आहे तिला 31 मार्क आहे, तिला त्यांनी जाताना काय दिला होता तो कॅश नंबर दिला होता, म्हणजे तिला येताना घेऊन ये म्हणजे ती काही येणार का पेपर मध्ये नाही. असं काही कुठेही त्या ठिकाणी लिहिलं नव्हतं की तुमच्या सोबत कॅश नंबर दिला म्हणजे तुम्हाला पेपरला बोलवल्या जाईल. पेपरच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का बघा. लिस्ट ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं टेलिग्रामवर काल टाकून दिले आहे. तर त्याच्यामध्ये बघा नाव असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या पेपरला यायचंय. आणि पेपर कधी होईल तर पेपरची तारीख इनडायरेक्टली व्हेरीफाईड सोर्स करून मिळालेली तारीख आहे 7 जुलै. किती जुलै? 7 जुलै. पेपरचं ठिकाण वगैरे तुम्हाला सेपरेटली कळवण्यात येईल. बरोबर. तरी माझ्या हिशोबाने पोलीस मैदान कवायत मैदान जे आहे भंडाऱ्याचं तिथेच पेपर होईल. पण पावसाचा वगैरेचा काही असर राहिला तर भंडारा पोलिसांचं बहुउद्देशीय सभागृह ज्या ठिकाणी तुमची हाईट टेस्ट झालेली होती त्या ठिकाणी असणारा आपण पेपर होऊ शकतो. तेवढी कॅपॅसिटी आहे तिथं. एकंदरीत 7 जुलैला होऊ शकतो. त्याच्यानंतर मुंबई पोलीस ज्याची तुम्ही वाट बघत होते, मुंबई पोलिसांचं काय वाणी होतं, तर मुंबई पोलिसांबद्दल त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे ऑफिशियल अपडेट कुठेही नाही, ऑफिशियल अपडेट नाही, पण मुंबई पोलिसांचे जे हॉल तिकीट आहे ते 1 जुलैला येण्याची शक्यता आहे. कधी आहे? 1 जुलै. म्हणजे आज 28 तारीख आहे, अजून किती दिवस वाट बघा. 1 तारखेपासून असणारं त्या ठिकाणी हॉल तिकीट येईल. प्रत्येक दिवशी लगभग 3000 मुलीचं ग्राउंड होईल. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यासोबतच सिमिलरली एका दिवशी लगभग 7000 मुलं ग्राउंड साठी बोलले जाते. किती? 7000. तुम्ही ग्राउंड 3 ग्राउंड आहेत मुंबईला. तर 3 ग्राउंडवर त्या ठिकाणी होऊ शकते. तिथं तेवढं बळ मनुष्यबळ बोलून घेतात आजूबाजूला वाटतं आणि तिथली भरती होऊ शकते. एवढं काही नाही. फक्त वरून राजाची कृपा असणं गरजेचं आहे. पाऊस नाही आला पाहिजे. कारण पाऊस जर आला तर आज नागपूरचं ग्राउंड, नागपूर सिटी असेल नागपूर ग्रामीण असेल, दोन्ही ग्राउंड आजचे पुढे ढकललेले आहेत. आजचे ग्राउंड पुढे ढकलण्यात आले. सकाळी पाऊस चालू होता. काही पोरांचे झाले असतील, काही पोरांचे राहिले, त्यांना रिस्केड्यूल करून त्या ठिकाणी नवीन डेट देण्यात येईल. ठीक आहे. तर इथं आपण थांबू याच्या बाबतीत.